श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ भाविकांनो, आपण सर्वजण रोज आयुष्यात अनेक संकटांचा सामना करतो. कधी आर्थिक अडचण असते, कधी घरामध्ये कोणी आजारी असतं, तर कधी मन विनाकारण अस्वस्थ असतं. अशा वेळी आपण कुणाकडे धाव घेतो? जेव्हा जगाचे सर्व दरवाजे बंद होतात, तेव्हा अक्कलकोटच्या स्वामी महाराजांचे दार सदैव उघडे असते. आणि त्या दारापर्यंत पोहोचण्याची सर्वात सोपी आणि शक्तिशाली शिडी म्हणजे तारक मंत्र. पण तुम्हाला माहिती आहे का की हा मंत्र फक्त शब्द नाहीत, तर हे प्रत्यक्ष स्वामींचं चैतन्य आहे. जर तुम्ही हा मंत्र रोज म्हणत असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्वामींनी पाठवलेला एक दैवी संकेत आहे. कारण आज आपण या मंत्राच्या अशा रहस्यांचा उलगडा करणार आहोत, जे कदाचित तुम्हाला आधी कधीच माहिती नव्हते. आजचा हा व्हिडिओ विशेषतः त्यांच्यासाठी आहे, जे रोज नियमितपणे तारक मंत्राचा जप करतात किंवा ज्यांना स्वामींच्या या महामंत्राची शक्ती जाणून घ्यायची आहे. आज आपण पाहणार आहोत की तारक मंत्राचे आपल्या जीवनावर काय अद्भुत परिणाम होतात आणि या एका मंत्रामुळे लोकांचे आयुष्य कसे बदलले आहे. तारक मंत्राची सुरुवातच होते, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. येथे स्वामी आपल्याला सांगत आहेत की भीती आणि शंका हे माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. आपण जेव्हा तारक मंत्र म्हणतो, तेव्हा आपण आपल्या सुप्त मनाला सूचना देत असतो की आता घाबरण्याचे काहीच कारण नाही. आपल्या मनात एक आत्मविश्वास निर्माण होतो की ब्रह्मांड चालवणारी शक्ती माझ्या पाठीशी आहे. स्वामी पहिल्याच ओळीत आपल्या मनावरचा भार उतरवतात. ते म्हणतात, शंका सोडून दे. आपण देवाची भक्ती करतो, पण मनात शंका असते. माझं काम होईल का? स्वामी मला देतील का? स्वामी मला पावतील का? पण स्वामी सांगतात, जोपर्यंत मनात शंका आहे, तोपर्यंत शक्ती कार्य करत नाही. जेव्हा तुम्ही पूर्णपणे निशंक होता, तेव्हाच तुम्ही निर्भय होता. अशक्य ही शक्य करतील स्वामी, हा या मंत्राचा प्राण आहे. विज्ञानाची जिथे मर्यादा संपते, तिथे स्वामींची कृपा सुरू होते. ज्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटतात, त्या स्वामींच्या एका कृपादृष्टीने सहज शक्य होतात. हा मंत्र म्हणताना जेव्हा आपण ही ओळ उच्चारतो, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये एक सकारात्मक लहर निर्माण होतात, ज्या आपल्याला कठीण प्रसंगात लढण्याची ताकद देतात. तारक मंत्र आणि मानवी आरोग्य. अनेकांना प्रश्न पडतो की तारक मंत्राचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो. विज्ञानानुसार जेव्हा आपण तारक मंत्राचे विशिष्ट सुरात उच्चारण करतो, तेव्हा आपल्या शरीरातील 7 चक्रे जागृत होण्यास मदत होते. तारक मंत्राचा तालबद्ध जप केल्याने हृदयाचे ठोके नियंत्रित राहतात आणि उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होतो. आजच्या काळात डिप्रेशन, अँझायटी हे माणसाचे मोठे शत्रू आहेत. रोज सकाळी 11 वेळेस तारक मंत्र म्हटल्याने मेंदूमध्ये डोपामाइन आणि सेरोटोनिनसारखे आनंदी हार्मोन्स स्त्रवतात. ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे, त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी हा मंत्र शांतपणे जरी ऐकला, तरी त्यांना गाढ झोप लागते. हे स्वामीचे हिलिंग तंत्र आहे. आजच्या धावपळीच्या युगात माणसाला सतत ताण असतो. संशोधनानुसार तारक मंत्राच्या तालामुळे आपल्या मेंदूतील अल्फा लहरी वाढतात आणि ज्यामुळे आपलं मन एकाग्र होतं. तारक मंत्राच्या उच्चाराने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली जाते. ज्या घरामध्ये
रोज तारक मंत्र म्हटला जातो किंवा मोठ्या आवाजात ऐकला जातो, तिथे एक पॉझिटिव्ह ऑरा तयार होतो. ज्यांना रात्री दचकून जाग येते किंवा भविष्याची भीती वाटते, त्यांच्यासाठी तारक मंत्र एक मानसोपचार म्हणून काम करतो. स्वामींचे शब्द आपल्या मनाला इतका आधार देतात की मोठमोठ्या संकटातही माणूस ढळत नाही. ज्या मुलांचे अभ्यासात मन लागत नाही, त्यांच्याकडून तारक मंत्र वदवून घ्यावा. त्यामुळे मुलांची स्मरणशक्ती प्रचंड वाढते आणि मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. तारक मंत्र म्हटल्यामुळे लोकांच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात नेमके काय बदल घडतात हे जाणून घेऊ. रागीट आणि चिरखोड माणूस शांत होऊ लागतो. संभ्रमात असलेल्या मनाला योग्य दिशा मिळते. घरातील कटकटी कमी होऊन प्रेम वाढते. जेव्हा मन शांत असते तेव्हा कामात अधिक लक्ष लागते आणि आपोआपच प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. अनेक जुने आजार जे मानसिक तणावामुळे उद्भवलेले असतात ते कमी होतात. स्वामींच्या शक्तीमुळे मनाचा निग्रह वाढतो आणि वाईट सवयी सुटतात. विद्यार्थ्यांसाठी तारक मंत्र अभ्यासात एकाग्र होण्यासाठी एक वरदानच आहे. कोणाची नजर लागणे किंवा करणी बाधेसारखे भास होणे नक्कीच थांबते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी एकटा नाही, स्वामी माझ्यासोबत आहेत, हा भाव तुम्हाला जग जिंकण्याची ताकद देतो. केवळ तोंडपाठ म्हणून हा मंत्र म्हणणे आणि तो भावपूर्ण म्हणणे यात फरक आहे. जर तुम्हाला याचा अनुभव घ्यायचा असेल तर काही गोष्टींचे पालन करायला हवे. शक्य असल्यास एका जागी ताठ बसून डोळे मिटून तारक मंत्र म्हणावा. ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच सकाळी 4 ते 6च्या दरम्यान तारक मंत्र म्हणावा किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस तारक मंत्र म्हणावा. रोज किमान 3, 11 किंवा 21 वेळेस याचा जप करावा. तारक मंत्राचा प्रभावी लाभ मिळवण्यासाठी समोर एका पेल्यात पाणी ठेवा, एक अगरबत्ती लावा आणि पूर्ण श्रद्धेने 11 वेळेस तारक मंत्र म्हणा. मंत्र म्हणून झाल्यावर अगरबत्तीची रक्षा पेल्यातील पाण्यात टाका आणि ते अभिमंत्रित तीर्थ घरातील सर्वांना प्यायला द्या. यामुळे घरातील आजारपण आणि नकारात्मकता दूर होते. भाविकांनो, तारक मंत्र हे केवळ शब्द नाहीत, तर ते स्वामींनी आपल्यासाठी दिलेले संरक्षक कवच आहे. आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरी खचून जाऊ नका. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता रस्ता संपला आहे, तेव्हा डोळे मिटून तारक मंत्राचा आधार घ्या. हा व्हिडिओ केवळ माहिती देण्यासाठी नाही, तर तुम्हाला पुन्हा एकदा स्वामींच्या जवळ नेण्यासाठी आहे. स्वामी समर्थांचे हे कार्य घरोघरी पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीला पाठवा ज्याला या आधाराची गरज आहे. तुमच्या आयुष्यात तारक मंत्रामुळे काय बदल झाले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे दुसऱ्या भक्ताची श्रद्धा नक्कीच वाढू शकते. स्वामी समर्थांचे नाव घेत राहा, ते कायम तुमच्या पाठीशी उभे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.